हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। मौलिजानी चरणारती विनायकं गुरुं नौमि साकरे नौमि सुतं, ईशान्यं सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, साकरेवं च विख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणामुज्ञानदानेकदक्षं प्रभावतिशक्तिनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदामरितं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै गुरुवे नमः। का झाकल्या गतीचा दिवा लेडीजे गाय दहाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी। झाकल्या गतीचा दिवा ज्या क्षणाला आहे, ज्या क्षणाला येईल, कोणत्या क्षणाला झाकल्या गतीचा दिवा आहे, हा देह आपला माझा देह आहे। आणि ह्या देहाचं झाकलेपणाचा आपला हा देह आहे, हा झाकलेपणाचा घट आहे। आणि हा आपला अंतरात्मा, आपला आत्माराम हा कोणत्या क्षणाला निघला जाईल हे आपला जसं देह झाकला असल्यामुळे कळत नाही, तशा प्रकारे आपला देह झाकलेला आहे। आणि यामध्ये कसं ब्रह्मलीन व्हावं या ठिकाणी संचालक पाल भेटतं, म्हणून हा दिवा झाकल्या रीतीत असल्याचं पाल भेटतं। महायोगपीठे तदे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रं, समागत्य तिष्ठं समानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। तडीद्वादशं नीलमेघावभासं, रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम्, वरं तिष्ठिकायस्य समन्यस्य पादं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कैलासुराना शिवचन्द्रमौळे, फणीन्द्रमाता मुकुटे जाये, कारुण्य सिंधु भवदुःखहारे, तुझवीन शंभो
मज कोण तारी. आमचे शंभू महादेव यांना वंदन करतो. याशिवाय आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर यांनाही वंदन करतो. आमचे पुंडलिकारी तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. बरं हा. आता याशिवाय हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा माझा आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर जिथं कुठं अखंड हरिनाम सप्ताह सोहळा असतो, माझे ज्ञानोबा तुकोबा, माझे सावतोबा यांचा जय जयकार असतो, माझे नामदेवराय तुकोबा यांचा जय जयकार असतो. तो अखंड हरिनाम सप्ताह सोहळा माझा आहे. आणि त्या ठिकाणी 1 रुपया देणगी देणं हे माझं हिंदू धर्माचं आहे म्हणून माझं नैतिक कर्तव्य आणि जागोजागी कर्तव्य पार पडत असतो. ज्या ठिकाणी माझी सेवा असो नसो, जरी सेवा नसली, कळालं की या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आहे, त्या ठिकाणी 10 रुपये देणगी आपली फोनपे पाठवायची. आपण या ठिकाणी बुक्का घातलेला, बुक्का लावलाय, हार घातलाय, हाराबद्दल लगेच 2 पैसे देऊन टाकले, अडचण नको. याशिवाय या ठिकाणचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आहे. या सप्ताह सोहळ्याला देणगी फुलाची पाकळी मिळत असताना या सप्ताह सोहळ्याचे कार्यकर्ते कोणी असतील त्या देणगी पाकिट घेऊन जावं. 2 मिनिटात घेऊन जा. कोण असतील तर कोणी या मावली. नाही, हे हाराचे पैसे आले, हे देणगीचे पैसे नाही ना. घ्या घ्या बरं, असेच घ्या. बरं घ्या, काही असेच घ्या, नसते घ्या, काय होत नाही. याशिवाय आता ही ज्ञानेश्वरी आहे. ही ज्ञानेश्वरी हे कीर्तन आपलं प्रवचन संपलं का लगेच ज्ञानेश्वरी ही लगेच देऊन टाकणं असतो. कारण एरी आता ज्ञानेश्वरी आपण असे देतो, ज्या ठिकाणी कीर्तन आहे त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सगळं आपण देत राहतो. याशिवाय आता आमच्या ज्ञानोबा तुकोबा बरोबरच आमच्या जनाबाई मुक्ताबाई म्हणतील की सर आमचं काय, बरं मी सर सुद्धा बरं काय आमचं काय, तर तुम्हाला सुद्धा अष्टगण, बुक्का, गणगोळी, तुळशीची माळ लहान किंवा मोठी यापैकी प्रत्येक बाईला बाईला म्हणजे सगळ्यांना एक मिळू शकत, कोणतं एक ह्या मिळणार आहे नंतर थोड्या वेळा. असो, रामकृष्ण. माझे ज्ञानोबा तुकोबा यांना वंदन करतो. याशिवाय आमचे दैज्ञाचे ठाकूरबुवा महाराज यांनाही वंदन करतो. तसंच मोतीराम महाराज, मारुतराव महाराज यांची माळ आहे, ज्यांची मला प्रत्यक्ष सेवा करायची संधी भेटली होती, असे आमचे मारुतराव महाराज यांनाही वंदन करतो. आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर. आता किती बोलावं, कारण माझी मत झाली अनावरवाची छंद या नामाचा. रंगनाथ गुरुजी परभणीकर त्यांनाही वंदन करतो, कारण मी कीर्तन करायला शिकलो आता 3-4 वर्षात होता. अगोदर माळी घेऊन तुमच्या गावात येतो, तावगाव माळी घेऊन जात होतो, माळी विकत होतो आणि सप्त्याला लगेच पैसे देऊन टाकत होतो. आता तशाच माळी द्यायला सुरुवात केली. समजा विकायचं नको, गावाला जायचं, तशाच माळी द्यायच्या, म्हणजे पैसे दे, आपण पैसे द्यायचे, माझ्या घरचे 10 रुपये द्यायचे, पण ते तुमचं घेणं नको, देणं माहीत नको, असं असते. रंगनाथ गुरुजी परभणीकर यांना वंदन करतो. त्यांचे शिष्य बाबाराव महाराज किर्लेकर म्हटलं आहे, आणि तिथंच मी कीर्तन शाळा शिकलो. त्यांचे चेतन महाराज काकडे त्यांचे नातू असंच कीर्तन प्रवचन सेवेने जात असताना मनशेच्या पलीकडे कंडारी काकडीकडे त्याने महाराज एक दिवस कीर्तन करा. म्हणलं नाही, आपल्या कीर्तनातलं काय संबंध. मी प्रवचन करतो, 1, 2, 3, 4, 10, 20 असं शिकतो, पण कीर्तन आपण उभं राहून दुसरी तालाचं मला ज्ञान नाही. त्याने एवढा एक धीर दिला की महाराज तुम्ही फक्त उभं राहा बस, आणि बघतो. आणि त्याने एक वाक्य सांगितलं की या ठिकाणी रंगनाथ गुरुजी परभणी, तिथं त्यांचा रंगनाथ गुरुजीचा पुतळा आहे, बाबुराव महाराजांचा पुतळा आहे, ते मोठं मंदिर आहे शेतामध्ये त्यांच्या घरी.
हा? म्हणजे रंगनाथ गुरुजी परभणीकरांच्या पायाच्या सानिध्यात तुम्ही कीर्तन करायला सुरुवात केली का? तुम्ही महाराष्ट्रात जाता आणि खरं जाता तुम्ही असं सांगितलं, पण मला काही खरं वाटलं नव्हतं. मला वाटलं असं काहीतरी. पण ज्यावेळेस पत्रिकेवर माझं नाव पाहिलं मी पहिल्या दिवशी पहिलंच नाव तर मी गंभीर झालो. बाप खरं मग अशी बोललेलं खोटं असं 10 दिवस आपण सहज बोलतो, सहज बोलला असं. आता पत्रिका पाहिलं म्हणजे पहिल्या दिवशी पहिलं, मग सावध झालो आला अरे हरीच्या जागरला. तरी आणि त्यांनी बोलले वाक्य खरं झालं की रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या सानिध्यात आपण आलो, त्यांच्या कृपाशीर्वाद राहिला तर आपलं जीवनाचं कल्याण होतं. आणि अजून एक माऊली कीर्तन सेवा घ्यायचा हे माझा इतकाच आहे, फक्त मला माझा उद्धार करायचा आहे. फक्त मला माझा उद्धार करायचा आहे. मला हे पहा. आणि दुसरी गोष्ट, या गावात प्रवचन करणं कठीण आहे. त्याचं कारण आहे दुसरं तिसरं गाव तर पाच कोणचं गाव सौम्य पण ज्ञानाचं गाव आहे. रंगनाथ गुरुजीच्या विचारधारे पावन पवित्र गाव आहे. विचाराची उंची मोठी आहे. म्हणून मी तुमचा सेवक आहे. माझ्याकडे खूप काही चुकणं शक्य आहे. बालकाच्या ममतेनं मला पदर घ्या. या आपल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा परिहार हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा केसरजवळा तालुका मानवत जिल्हा परभणी. आमचे मांडाखळीचे मंचक मारुतराव जोत यांच्या कृपा आशीर्वादाने सेवा मिळाली. त्यांनी आपल्याला गावकऱ्यांना सांगितलं की सर प्रवचन सेवा देऊ शकता आणि प्रवचन सेवा त्यांच्या माध्यमाने आपण गावकऱ्यांनी त्यांच्या शब्दाला मान दिला आणि प्रवचन सेवा मध पामराला दिली. गेल्या वर्षी दिली होती तर सेवा दिली. मंचक मारुतराव जोत यांना मी नमन करतो. माझे गावकरी लाडाने कंपनी भरपूर असतील, अजून काय असतील, पण एकच केसर गाव या ठिकाणी गावकरी बंधू माझे जनाबाई मुक्ताबाई आपल्या सर्वांचे वंदन करतो, नमन करतो. याशिवाय आमचे जे माझे आराध्य ज्यांच्यावर माझी भावना होती, ज्यांची माझी श्रद्धा होती, असे आमचे उद्धव महाराज लाडाने ज्यांचं महाराष्ट्रातील गायन सम्राट असलेले त्यांना मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. याच्या 4-5 एका टायमामध्ये 2 वर्षापूर्वी 3-4 वर्षापूर्वी वारकरी मंडळी गेलते. गेल्या वर्षी मी त्याचा उल्लेख केला आणि आजही त्यांना मी भावपूर्ण संबोधित करतो. कारण माझे हे बघा तुम्ही माझे येतं ज्ञानोबा तुकोबाच्या आपण पायी आहोत. आपण पांडुरंगाच्या दर्शनाला, पांडुरंगाच्या प्रवासाला, पांडुरंगाच्या भेटीत निघालेली वाट शोधत आहोत. जसं आता आज सकाळी 2 दिंड्या आमच्याकडे आल्या पंढरीला दिंड्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. तसं रामकृष्ण म्हणताना आपला उद्धार करायचा आहे आणि आपला उद्धार करत असताना कसा उद्धार होईल आपला? आज आपला उद्धाराचं एकच आहे, रात्रंदिवस फक्त. आता रामकृष्ण माझ्या नसा दिंडले समजा, पण तुम्ही तुमच्या मनात जे असेल ते म्हणू शकता. ओम नमः शिवाय म्हणा, अजून काय असेल गण गणात भौतिक काय असेल, जे असेल ते सगळं कोणतंही म्हणलं तर शेवटी एका देवा करणार आहे. तर रामकृष्ण आपण म्हणलं सतत तर आपला उद्धार 100% होतोच. म्हणून आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर आराध्य अशा प्रकारे दैवत आणि ज्ञानाचे महामेरू. हे बघा, इतर कोणत्याही महाराजाला आपण महाराज शब्द लावतो साधारणतः. कुठले महाराज कुठले घ्या, साधे कीर्तनकारापासून ते अगदी तुकाराम महाराजापासून कुठल्याही महाराजापर्यंत प्रत्येकाला आपण महाराज शब्द लावतो. पण रंगनाथ गुरुजी परभणीकर इथं रंगनाथ महाराज परभणीकर असेल तर थोडंसं ऐकायला थोडं जरा वेगळं कसं वाटतं. पण रंगनाथ गुरुजी परभणी शब्द उच्चारला की सरळ काय म्हणजे अगदी योग्य आहे. ठीक आहे, योग्य आहे. म्हणजे गुरुजी त्यांना पदवी आपले जे शंकराचार्य आहेत की पंढरपूरला पूर्वी गुरुच्या काळामध्ये गुरु जेव्हा शिकायला होती तर पंढरपूरला विनायक महाराज साखरे यांच्याकडे आणि त्या ठिकाणी शिकायला असताना एक मोठी धर्मसभा भरली. 4 आपले शंकराचार्य आले आणि एवढ्या शंकराचार्य म्हणजे फार मोठा, खरंच फार मोठं.
मग त्यांच्या सभेमध्ये आता बोलायचं कोणी बोलायचं कोणी बोलायचं कोणी बोलायचं मग कसं असं कोणी कोणी बोलायचं कसं लागते का आपण दुसऱ्याला पुढे करतो. मग ठीक आहे, मग पुढे करताना गुरुजीचा नंबर लागला. ठीक आहे मग चालेल. आणि गुरुजी त्यांनी वक्तव्य केलं वेदांतावर आणि इतकं सुंदर सुंदर वक्तव्य केलं की जे 4 शंकराचार्य होते त्यांनी तोंडात बोल घातले. बाप म्हणजे आपल्याला जे माहीत आपण अवडंबर माजू अवडंबर दाखवतो म्हणजे दाखवतो समजा. तर जे आपण वावरतो जे फिरतो जे हे करतो वेश सगळं वेशधारी असं तसं आपण शंकराचार्य आपण हिंदू रक्षक असं तसं तसं तसं. पण हा मुलगा हा माणूस की तसं काहीच न दाखवत सुद्धा इतकं छान छान वेदांत बोलतो. आणि मग त्यांना वेदांत केसरी हा किताब दिला. आणि गुरुजी त्यांनी असं वाक्य विचारलं, ये गुरुजीचा हम सबसे अलग बहुत अच्छे अच्छे गुरुजी दिख रहे. म्हणजे हे जे शब्द बोललेत ना ते हिंदीत बोलले समजा, पण माझ्या मराठी भाषेचा गौरव आहे, माझे रंगनाथ गुरुजी परभणीकरांचा गौरव आहे. आणि हे गौरव मला कधी कधी अंगावर शायरांचं मला कधी कधी आपुलकी वाटते, प्रेरणा वाटते, पुलकित सगळं होतं की माझ्या मराठीचा ज्ञानोबा एका ठिकाणी म्हटलं होतं की माझ्या मराठाचे बोल कौतुक परी अमृताचे पैंजा जिंके आईशी अक्षरे रसिके. म्हणजे ज्ञानोबा रायानं जे अक्षरं मिळवण्याचं बोलले, जे अक्षरं मी तयार करणार आहे ते अक्षरामध्ये जे बोललेत आमचे गुरुजी बोलले, तर त्या गुरुजीच्या बोलण्याकडे पाहून त्यांनी जे म्हणले की गुरुजीला सबसे आमच्या अंतर्मधलं खरं खरं वाक्य बोलले की अरे आपण दाखवतो ना ते थोडेसे चांगले 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 आहेत. म्हणजेच हे गुरुजींचे जे पंजोबा आहेत, पंजोबापासून वंशावळी जी आहे ना गुरुजीची ती फार जुनी आणि सगळे भगवत भक्त सगळे. त्यांचे पंजोबा रानोजी महाराज पंढरीची वारी करायचे, महिन्याची वारी करायचे आणि त्यांना तुकोबरायचं गाथा मुखोद्गत होता. रानोजी महाराज जे आमचे गुरुजीचे पंजोबा म्हणजे त्या काळ बघा तुम्ही, आजचा काळ सोडत ते जुना काळ पहा, त्यांना ते तुकोबरायचा गाथा ते मुखोद्गत होता. म्हणजे किती मोठे भव्य दिव्य आणि दिव्यत्वाची जेच प्रसिद्धी तेथे खरं माझे दिवस. ज्या ठिकाणी दिव्यता असतो, ज्या ठिकाणी आपलेपणा असतो, ज्या ठिकाणी विशेष अलौकिकत्व असतं त्या ठिकाणी आपले कर आपोआपच जुळले जातात. आता कोणाला बघा, आता मंदिरासमोर आपण आलो, बाई गडी कोणी आलं की फक्त आपण हात जोडतो. हे दिव्यत्व हे विशेष इथं विशेष अशा प्रकारचं वातावरण आहे. इथं आलं की वेगळं एक मन भाराचं वेगळेपणा वाटतं. म्हणजे असे पंजोबा यांना गाथा पाठवणारे आहेत आणि त्यांनी संस्कार आपल्या या नातवंडावर केले पाहायला भेटतात. त्यांचे आजोबा आबा महाराज त्यांनी सुद्धा आपल्या नातवंडावर संस्कार केले. त्यांना गाथा पाठासाठी पंढरीची वारी करायचे, महिनावारी पंढरीची असायचे. आणि पंजोबा यांनी आपला देह वाळवंटामध्ये सोडला. वाळवंट म्हणजे साक्षात भूवैकुंठ, पंढरपूर भूवैकुंठ वाळवंट त्यात आहेच आहे. पंजोबांच्या वाळवंटात देह सोडला आणि याने 12 वारी केली, सतत वारी केली आजोबांनी. आणि ऊन पाऊस त्याची कुठली तामाने त्या काळात काही साधन होते ना, कुठले साधन काय पाय जाण्याचं साधन आहे की म्हणा. भाबडे लोक असं मानायचे की जाणं म्हणजे ते बस आता मला बोलायचं तेच मला बोलायचं जड जातं म्हणजे गेलं यात्रा गेलं वगैरे समजा. पण त्या काळात रस्ते नाही काय नाही, ते घाट माथा पायथा आता डोंगर कसे येतं ते कसे काय ते येतं. म्हणजे यात जायचे आणि देवाची पूजा करायची सतत. आणि ही सगळं पूजा सगळं करता नामस्मरण करता सतत रामकृष्ण सततच करायचे. आणि मग आजोबांनी जेव्हा ते एकदा गेल्यानंतर पंढरपूरला गेले, पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवलं. जसं माथा पांडुरंगाच्या चरणी ठेवला तसं जसं आपण कानापात्र म्हणतो पांडुरंगाची चरणी गेली आणि पांडुरंगाची होती कोण मला हे सांगायचं नाही, माझा वेळ घ्यायचा, वेळेची मर्यादा आहे मला. तसे आबा महाराज यांनी पांडुरंगाच्या चरणी देह ठेवला. म्हणजे संस्कारयुक्त अशा प्रकारचं घराणं
या घराण्यामध्ये कोंडिबा नावाचे संत होऊन गेले आणि मनुबाई नावाच्या आई होऊन गेल्या आणि त्यांच्या उदरी त्यांच्या पोटी प्रत्यक्ष ज्ञानोबा तुकोबराचा अंश अवतार माझे रंगनाथ गुरुजी परभणीकर अवतरले. आले का आले? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणात बोलिले जे ऋषी सात भावे. म्हणजे माझा समाज आणि अजूनही बघा ज्ञानोबाराच्या बाबतीत छान आहे बघा. मला या चिराची पण आठवण होते पण ज्ञानोबाराचे बाबतीत चांगले की समाज अधोगतीला जात असताना आपण शांतपणे समाजाची अधोगती बघत राहणे यासारखं काम. ज्ञानोबारायानं दूरतीनाथ ज्ञानोबाराय मुक्ताबाई चर्चा करताना पाहिलं समाजाचं पाहिलं आणि समाजाचं कळालं अरे समाज फार नुकसान होतं असं माझं नुकसान होतं आधुनिक चाललंय मग आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण जाणते ते म्हणून जाणतेने गुरु आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून समाजाच्या भल्यासाठी आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर शके 1811 आणि इसवी सन 1889. आता 1889 लक्षात घ्यायची माझी आयडिया आहे माझी भाषा 1889 1889 म्हणजे सुवर्ण नगरी या नगरीमध्ये त्यांचा जन्म झाला. सोनपेठ आज आपण सोनपेठ म्हणतो पण आपल्या भागातली खरी 40, 50, 100 वर्षापूर्वीची सोनपेठेनं सगळ्यात चांगलं सोनं त्या सोनपेठला भेटायचं. म्हणजे आमचं मामासाचं गाव सोनपेठ जवळी गाव वाटतं म्हणजे सुवर्ण नगरी सोनपेठ. पहिलं सोनपेठ गाव होतं आत्ता तालुका आत्ता झालं समजा म्हणजे सोनपेठ या नगरीत त्यांचा जन्म झाला. त्यांना 3 भाऊ होते विठ्ठल, लक्ष्मण आणि मारुती. विठ्ठल हे मोठे होते लक्ष्मण मारुती लहान होते आणि सगळे वैराग्याचे मूर्ती आणि वैराग्य संपन्न असणारे सतत नामस्मरण दुसरं काहीच नको काही फक्त नामस्मरण सतत. आणि अजून एक बघा देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया माऊली माझं खूप विचार करतो माझं बोलणं असं गप्प मारणं सर्व नाहीच. मी असं गप्पा मारतो म्हणजे गप्पा मी नकोच फक्त रामकृष्ण फक्त मला उद्धार कसा करायचा माझा सुधार करायचा तितकंच फक्त चिंतन विचार करायचा काहीच नसतं. आपण देहाच्या काळात आलो आपला एक जन्माचा सोहळा झालाय आपल्यापर्यंत झाला संपारा झाला वाईट झाला. पहिल्या काळात त्या पिढ्या हा प्रकार नव्हता फक्त आनंद या रजतला उल्हास आहे ना हा उल्हासच ती आनंद मानायचा आपण. आणि तो आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा मी रडत होतो आणि सगळं जग हसतो. माझं घर माय बाप आता खरं पाहता मी 9 आहे बघा सहज मला आठवलं होतं. म्हणजे अनेक मुलं म्हणजे आई वडिलाचे आमच्या समजा मुली जन्माला येऊन ते मरत नव्हतं पण अंधार रोड मारत आपल्या आहेत ते मारत अंधार रोड मारते आणि वाऱ्या केल्या म्हणजे त्यानं वाऱ्या केल्या आणि त्याचं फळ म्हणून मिळालं असं आपण म्हणतो समजू. आणि तसं आहेच म्हणजे त्याने आनंद मानला ते हसू लागले पोरग झालं म्हणजे बाळ झालं काहीतरी पोरग झालं. पण मी मरायच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्या क्षणा माझा अंत असेल त्या क्षणापर्यंत इतकं रामकृष्णाचं धन जतन करू आपण इतकं जतन करू की मराठ त्यामध्ये मी स्वतः हसेल आणि जे करतो सो इतकं ते अरे ते डॉक्टर आशिक महाराज करून गेले का सो बरं. जगातली कुठलीही बाई मरून वापस जेव्हा बाहेरच नाही ते सगळं झालं तर सगळं झालं तर वापस येतात येतात बाया चर्चा करतात विचार करतात की त्या बाया होत्या ना बऱ्या होत्या का बाया त्या गेलेल्या बाई बऱ्या होत्या हा शब्द उच्चारण्यासाठी
त्यांच्याकडून ओढून घेण्यासाठी त्या बाईला 60 वर्षे 80 वर्षे 90 वर्षे 10 20 वर्षे 5 वर्षे काय असेल तिचा कालावधी तितक्या कालावधीपर्यंत चांगलं 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 राहावंच लागलंय. आणि इतकं इतकं चांगलं राहिल्यानंतर चांगलं तर शेवट शब्द बनताय ती बाई चांगली होती. हा वाक्य चांगला होता. आता उद्धव महाराज मगाशी नाव घेतलं आता गेलं त्यात आपल्या गावचे 4 माणसं नाव घेतलं ते माझे आहेत ते म्हणजे तुमची भावकी असून घातली कोणी असलेलं असतील मान्य पण ज्यांच्या गळ्यात माळ आहे ज्यांच्या गळ्यात अष्टगंध बुक्का आहे किंवा जे आहे ते कोणी असो फक्त माझे आहेत दुसरं कोणीच नाही. म्हणजे वैराग्य संपन्न अशा प्रकारचे रंगनाथ गुरुजी परभणीकर होते. आता त्यांचा ते मुळात आहे आर्य वैश्य समाजाचं आपण सगळ्यात माहिती आहे ना किंवा आपण आपल्या भाषेत कोमती म्हणतो. त्यांचा मूळ जातीवंत धंदा कोणता व्यापार आणि मग त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांच्या घराच्या परंपरेच्या प्रमाणे धंद्याचा कपिता धंदा काहीतरी करावंच असतं रिकामा नाही काहीतरी करावंच असतं काम धंदा आपल्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी करूच नाही. त्याने मग ते त्यावेळेस सुरुवातीला कापसाचा व्यापार सुरू केला आणि कापसाचा व्यापार सुरू केल्यानंतर त्यामध्ये फार मोठी हानी झाली म्हणजे नुकसान झालं तोटा झाला नुकसान झालं आणि मग त्यांना वैराग्य प्राप्त झाला. अरे म्हणजे आपण इतकं प्रयत्न केले इतकं खटपट केली हे कापसाचा व्यवसाय केला 4 क्विंटल 5 क्विंटल ती पहिल्या काय बगडा कापूस होता बगडा आम्ही आमच्या वडील आजोबा वगैरे माणूसला 8 दिवस जायचे ते बी घेऊन यायचे सरकी ते शेणात असं करायचं वजाचं वाळवायचं आणि ते पेरायचं आणि तेच कापूस आल्या पण आडतीला त्याच आडतीवाल्याकडे विकायचं किंवा नेऊन द्यायचं. ते कापसात नुकसान झालं त्यांना वैराग्य प्राप्त झालं. अरे म्हणजे आपण काम केलं आपलं वैराग्य प्राप्त म्हणजे आपलं नुकसान तर झालं आपलं हे प्रपंच खरा नाहीच बघा हे करायला फार वेळ लागतो. आपलं आयुष्य संपत होतं 30 40 50 60 तरी आपण घरदार संसार लेकरं बाळा मुलं नातवंड कोण मी करतो मला कोणाचं माझ्या पक्ष मला कोण म्हणजे त्यांना वैराग्य प्राप्त झालं आणि ते म्हणजे काय देवाशी आपलं काहीच करणार नाही. त्यांचे जे भाऊ आहेत त्यांचं लग्न त्यांनी योजिलं म्हणजे आयोजित केलं आणि त्यांनी लग्न एका लक्ष्मणचं लग्न पुण्याला ठरलं. पुणे आता त्या पुनवडी पहिलं नाव पुनवडी होतं पुण्याचं पुनवडी आणि त्या पुण्याला सगळं वराड सोनपेटून पहिल्या वाहनात सोय काय होती गाडी बैलगाडी डमणी टांगा मग त्या ढकलत हळूहळू जायचे लग्नाला गेले आणि लग्न झालं लग्न लावलं सगळं वराडी फिराडी आपल्या नियमाप्रमाणे वापस आले पण परभणीला म्हणजे आपण सोनपेठला समजू वापस आले सगळे वराडी वापस नाही आले एक फक्त शिल्लक राहिले ते माझे रंगनाथ गुरुजी परभणीकर. कारण पुणे आणि आळंदी किती अंतर आहे काहीच नाही पवित्र पुणे आणि आळंदी जवळ अंतर आहे जवळच आहे. आणि मग ते ही जी ज्ञानेश्वरी आहे ही कोणाची ज्ञानेश्वरी आहे साखरे महाराजाची. मग विनायक महाराज साखरे दादा त्यांच्या ठिकाणी गेले त्यांचा अनुग्रह घेतला त्यांचं सानिध्य राहिले ज्ञान संपादन केलं ते राहिले तिकडेच राहिले. आणि नंतर झाली जेव्हा त्यांना असं वाटलं की आपल्याला बरे ठीक आहे काही आध्यात्मिक धडे विचारसागर वगैरे असे पाठी घटक आहेत ना ते त्यांच्याच गावातले साधू आपले सोनपेठचे योगीराज महाराज यांच्या सानिध्यातून काही त्यांना ज्ञानाची प्राप्त झाली चांगलं झालं. इतके उदार अंतकाळाचे आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर होते की त्यांच्या वाट्यात जे काय वाडा होता ते पहिले मोठे वाडे असते ना कोणत्याची वाड्याची मोठी वाडी असतेच ना तसे मोठा वाडा त्या नगरेश्वर देवस्थान ना आपलं सिद्ध महादेव मंदिर आहे तसं सोनपेठला नगरेश्वर मोठं महादेवाचं मंदिर आहे आणि तेच खरं कुलदैवत आहे त्या सोनपेठ जे आहे त्याचं कुलदैवत तेच आहे नगरेश्वर मंदिर नगरेश्वर आणि त्या नगरेश्वराचा वाडा देऊन झाला. त्या काळात इतकं मग त्यांनी दातृत्व देऊन टाकलं गेलं चल ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही देवाला अर्ज काय हरकत नाही. कारण रामकृष्ण म्हणताना सतत हे पण अपेक्षा कुठलीच नको निरपेक्ष सुचिर लक्ष अपेक्षा. आणि अजून जगात सगळ्यात जास्त दुःख कोणाला होते माहिती का जगात सगळ्यात जास्त दुःख ज्याची ज्यानं अपेक्षा ठेवली त्याला सगळ्यात जास्त दुःख होते.
अपेक्षा मुला बी नको, मुली बी नको, बायको नको, कोणावर नको, कोणावर नको, कोणावर नको, नको नको नकोच, कोणावरच नको, फक्त एकच अपेक्षा आणि तिचा नियंता पांढरा. मरायच्या शेवट क्षणाला रामकृष्ण 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 म्हणण्यापेक्षा आपण आतापासून म्हणतो का रामकृष्ण रामकृष्ण मरायच्या शेवटच्या क्षणाला आपल्या मुखाला येऊ. आणि आता आपण आयुष्यभर आपण नीट होता आपण जास्त संगीत असेल तर ते समजून घ्यायचं. माझ्याकडून तुम्हाला सांगायचं. हो हो. तर आपण मरू फक्त रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं तर मराठ्यामध्ये राम आलं शब्द समजा आणि कृष्ण याच्या अगोदर आपलं पाप आडवा असेल ना ते कृष्ण याच्या अगोदर आपलं देहावर समजा तर तरी आपल्याला अंत समय आपला उद्धार होतोच. आपल्या नारायणाचे दूध घेतात आणि आपला उद्धार करून देतात. हे आपल्याला वास्तव सत्यच. श्रीमद भागवत कथा आलेली आहे. कोणा एका ब्राह्मणाने मुलाचं फक्त नाव घेतलंय, देवाचं नाही घेतलं. देवाचं नाही घेतलं, देवाचं सोडून द्या, मुलाचं घेतलं. तुझं लोक मुलाचं ठेवला नाही. बरं ठीक आहे, मुलाचा ठेवला, मुलाच्या निमित्तानं का असं ना पण ते नाव घेत. आणि नारायण नारायण नाव घेतलं ते नारायण तिथं आले. ते म्हणजे अरे आई आमचं गिरे का गे म्हणजे तुला माहित नाही येतात सगळं आमचंच आहे ना. पहिली बायको कुठं होती, दुसरी कशी आहे, कसं काय काय ते मला नाही सांगायचं ना, मला भागवत सांगायचं की नाही. पण कशी 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 होती म्हणजे नाही कसं आहे, बाकी सगळं वाईट आहे, फक्त एकच चांगलं आहे. आमचे समय शेवटाला नाव आले ना, ज्याच्या मुखाला शेवटचा नाव आले का ते धन्य झालाय, त्याचा उद्धार झालाय, तुकोबा आले ते सांगितलेलं आहे. म्हणून आपण रामकृष्ण राम व्हायचं की त्याने उद्धार झाला. आणि उद्धार होत असताना आपल्यामध्ये प्रवृत्ती विचारसागर सत्य करत असताना सगळं ह्याचा विचारसागर वृत्ती प्रभाकर मी समजून घेतो. व्हॉट्सअपला आपण किती पाठ आहेत निश्चित अनेक पाठ आपले पंडित गुरु पंडित महाराज टाकले अनेक आहेत. पण माझं वय झालं काय तेवढं जड माझी कधी जड ती डोक्यात बसायला जडलं. पण हे सगळे पाठ सगळं त्याने आजही केले. सगळं ज्ञान अतिशय मोठं ज्ञान प्राप्त करून घेतलं. आणि इतकं मोठं ज्ञान प्राप्त करून सुद्धा त्यांनी आपल्या प्रत्यक्षाला रामकृष्ण रामकृष्ण सतत चिंतन मनन करत राहिले. आणि आमचे गुरुजी स्पष्ट काही फरक आहे असं ते हे नको म्हणजे गोल गोल नको. ते आमचे गुरुजी सांगायचे की बाबा ते देह ना देह काळाचे धन कुबेराचे एक मनुष्य काय आहे. देह काळाचा आहे, देह काळ जाणारच आहे बघा. पैसा हा कुबेराचा आहे बघा. इथं म्हणू शकत काहीच नाही काहीच आणि तुम्हाला खरं बोलतो माऊली खूप कीर्तन करायला अभंग पाठवत होतो मी माझ्याकडून शकतो. तुम्हाला कोणाला दोष घ्यायचा नाही आणि काहीच नको की मला अभंग पाठत असावा का, गाथा पाठत असावी का, ज्ञानेश्वरी वेळा पाठत असाव्यात का. नामदेवला काही छान बोलली बघा. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी होवी का बाबा. नामदेवराला हे शब्द नाही का सुचला की एकतरी होवी वाचावी. हा शब्द सुचला नाही का तरी वाचावी नाही म्हणलं. त्याला माहिती आहे कधी उद्या कसं येणार नुसतं पारायण करणार आणि पारायण करणार. मला टीका नाही का घ्या अजून बाकी घ्या बरं का मला टीका नाही का पण पारायण करा म्हणजे काय की नुसतं भडबडबड म्हणायचं शेवट टाकला विषय मिटला. आपण रानशिया करतो ना रानशिया तसा पद्धत हे चुकीचं. प्रत्येक शब्द एक ज्ञानेश्वराला एक शब्द समजायला अख्खा आयुष्य कमी शकतो. आमच्या रंगात बोलली परवाईकर एका शब्दावर वर्षानुवर्ष बोलायचं चातुर्मासात ते असतं. म्हणजे एक शब्द प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती किंवा अनेक एक शब्द घेतला त्यावर खूप खूप बोलतात. ज्ञान इतकं आणि काव्याची व्याख्या कांता संमित उपदेश हा मम्मठाची व्याख्या आहे. फार जुना ते व्याकरणकार होऊन गेला. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की एक आपला
एक एक शब्दानं का असं ना ज्ञानेश्वरी फक्त अनुभवायची आणि अनुभवली का आचरण केलं का तर एका ओळीतच आपला उद्धार होतो. जास्त गरज नाही उद्धाराची. म्हणून मला अभंग फक्त पाठाचा साहस नाहीये तर अभंगाचं अनुसरण करावं, अभंगाचं अनुकरण करावं. अनुभव वागावाच. अभंग गवळण वगैरे आहेत ना हार वगैरे वागायचंच. विराणीचा आमच्या नाम ज्ञानेश्वर महाराजांचा वागायचंच. जर तुम्ही आचरण केलं तर त्या अभंगाचा काहीतरी अर्थ आहे. नुसतं बोलता वाटे सोपे, नुसतं बोललं काही आता मला 10 अभंग पाठ समजा तिथे पाठ असून उपयोग नाही आहे. उपयोग पण छोटा उपयोग आहे. पण वागलं की खूप उपयोग आहेच. आणि एक अभंग मी वागतो प्रत्यक्ष वागतो म्हणजे वागतोच. जेथ कीर्तन करावे तेथ अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळ घाल नाही गळा, तट्टा वृषभाशी दाना, तृण मागून येताना, तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरकात. आमच्या मंचक महाराजाला माहिती एक त्यांनी एक सेवा दिली मला बामणी गावाला. मी मंदिरातच त्यांना माहिती आहे म्हणजे ते बोलतो की मी सांगतो मंदिरातच गाडी आमची गाडी आली ना, मंदिरातच गाडी आली, मंदिरात बसलो, मंदिरातच हे होतं पंगत होती. पंक्ती जेवलं नाही, पंक्ती अन्न मोठं आहे ना, पंक्तीपेक्षा श्रेष्ठ कोण आहे ते पंक्तीला पंक्ती जेवलं, मंदिरात जेवलं, तुमचं काहीच नको. बुक्का लावला, बुक्क्याचे पैसे मी माझा बुक्का आणला, हार घरून जरी मी हार आणला असता इथं हार घातलाच असता. मग इथले हार घातले त्याला 10 रुपये लागलेत ना, 10 रुपये लगेच देऊन टाकायचे नको. म्हणजे जे तर कीर्तन करायचे. आता तुमच्या इथे मला माहिती तुमच्या घरी मी आलो होतो, कोणा बाईच्या घरी आलो असं माधुकरी मागायला, माळ घरी होतो ना तेव्हा आता माधुकरी मागून जेवू शकतो. कोणा मी आधी पावसातला मागे पण आलतो एवढं मला आठवतंय कारण 4-5 गावात घरी अनेक वेळेला आलो होतो. तर जिथं कीर्तन करायचं का कीर्तन करायसाठी आपण घ्या विशेष नाही, आचारसुद्धा कीर्तन करायसाठी. आता बाकी कोणी लावायची ना राहतोच ना जास्त जावं. म्हणजे जे तर कीर्तन करावे ते इथं अन्न न शिवावे. बुक्काला 2 रुपये लागतात ना, 2 रुपये सुद्धा यजमानाला खर्च लागता कामा नये, माळसा खर्च लागता कामा नये. जुन्या काळात महाराज लोक ते घोड्यावर यायचे, बैलगाडीत यायची आणि मग ते सांगायचे आहे ते कडून सांगा नका, कडूच्या वाल्याला भेटायचं माहिती. कडून म्हणजे जवारीचं बारकाला बाटूक कडून आहे बाटूक ते वाळ्याला असते ना की नका म्हणजे बाटूक जरा चांगलं खायला चांगलं वाटते. आणि घोडा असतात, घोड्याला ते चना हरवे डाळ ना ते आधीच भिजवायला ते त्याला टाका. अरे तू का जावं सोयी करायला. आता मी आलो कशा इथं प्रवचन सेवा करायला आलो. शब्द आहे का ना कीर्तन सेवा. महाराज कोणते सेवा कीर्तन सेवा येते. मग पैसे घेऊन का आणि पैसे घेऊन आता माझ्याकडे मजूर आला एखादा, ते मजूर सेवा करतो का मजुरी करतो? सेवा करतो का ते? म्हणून तुकोबाराय सांगतात ना की कीर्तन करायचं का तिथं रुपया घ्यायचा नाही, तिथलं गवत घ्यायचं नाही, चणा डाळ घ्यायची नाही, काय घ्यायची नाही. आणि तुकोबाराय सांगतात की घेती अगोदर घेती म्हणजे घेणार अगोदर नरकात जातात. आता किती वेळेस घेतलं, 100 वेळेस, 200, 300, 1000 वेळेस घेतला असेल, 1000 वेळा अगोदर ते नरकात जाणार आणि देणार सुद्धा नरकात जाणार, देणारच जाणार. इथं बसलो का मला जेवढं ज्ञान सत्यच बोला देणार जाणार. तुम्ही सत्पथे दान दिलं लक्षात ठेवायचं. अन्न पात्र न विचारता अन्न द्यायला हरकत नाही. सरावती अन्न पात्र तुम्ही सगळ्या कोणालाही कोणी भाकर मागितली का 100% द्यायला हरकत आहे. चोर असो भले कोणी असो भाकर मागितली पैसा देताना 10 द्रव्याचं गमन दान भोग अथवा विनाश. जगात पैशाचे फक्त 3च मार्ग येतात. जगामध्ये पैशाचे फक्त 3च मार्ग येतात. एक दान. माझी मासिका 30-40 लाख रुपये आपल्याला माझी खर्च झाली पाहिजे. 30-40 लाख रुपयाच्या जास्त खर्च झाले पाहिजे माझे पैसे. त्याचं कारण आहे वरला 2-3 कोटी 4-5 कोटी कमवून फार म्हणजे घेऊ नये असं नाही. बाप करी ओढी
बाप जगातला प्रत्येक बाप मुलासाठी खटपटी करतोच, पण त्यासाठी कमी व्हायला हरकत नाही, म्हणजे नाहीये, पण त्याला 10 पुसून तर मला येतच नको. कारण मी मेल्यानंतर यम जावा माझी चेर काय केलंस, मग काय खोटे खोटे नाटे धंदे करून धुऱ्याचा दगड इकडे रावायचा, इकडे इटा दगड गोळा करायचे, घर जाऊन पाहिजे, कोणाचे घर बांधायचं, कोणासाठी. आणि जितकं तुम्ही 1-1 रुपया खर्च 1-1 रुपया जमा करून उपाशी तापाशी कसे राहून पैसा कमवून खोटे नाटे पैसे कमवून काय इथे घेऊन ठेवतात आणि मरते आपले कासरा पोराकडे गेला ना, आणि ते जेव्हा 1-1 एकर विकत राहील, 1-1 प्लॉट विकत राहील, त्यावेळेस माय बापाच्या मात्र माणसा हृदयाला होणाऱ्या वेदना ह्या कुठल्याच मोजमापात मोजता येतात. आणि तेव्हा जे विचार येतात ना, ते विचार आता पाहिजे, जेव्हा आपल्या ताकद आहे ना, जेव्हा आपल्या हात पाय येतात ना, तेव्हा तीन क्षेत्र करायची, नामस्मरण करायचं, रामकृष्ण सतत काम किती काम करीत राहा. काम तुमची काम म्हणजे नामस्मरण, आणि तुमचं काम करून असं माझं म्हणणं नाही, काम उदरनिर्वाहासाठी काम करावं लागेल ना. महाराजांचं काय चिंतन माहिती का, महात्मा त्यांनी कीर्तन सेवा उदरनिर्वाहाचे साधन मानले, आणि म्हणून सगळं व्यवहार कीर्तन केलं प्रवृत्ती करून. आता तुमच्या बाजूला 10,000 मला 10,000 लाख 15 लाख 5,000 तुमचे आले आपल्याकडे, म्हणजे नोकरीसारखं साधन मानलं, हे इथं मूळ चुकलं. मला पण रामकृष्ण म्हणता ना, आपला उद्धार आपण केलाच पाहिजे, उद्धार केला तुम्हाला पर्यायच नाही. आमचे रंगनाथजी परभणीकर सांगतात, हा देह मला पांडुरंग परमात्मा दिलेला आहे, आणि हा देह दिला म्हणजे घोडा दिलाय, त्यांचे लोक सांगत, हा घोडा दिलाय, ह्या घोड्याकडनं जेवढं तुम्हाला काम करून घेणं शक्य आहे, जितकं काम करून घ्यायचं जितकं काम करून घेणं शक्य आहे, तितकं काम करून घ्या. रिकाम सोडू नका, रिकाम ठेवूच नका. आणि जेव्हा मूळ मालकानं घोड्यावाल्या मालकानं घोडा वापस मागितला आहे, तेव्हा ते घोडा त्याला आनंदाने वापस करा. तो पण घोडा वापस करायच्या त्यानं मागायच्या पहिले आपलं हित साधून घ्या. आता मी लहानपणी ते किरायाच्या सायकली असायच्या बघा. आता आपण जवळचे खान सायकल टॅक्सीवाला होता. आपण आता बाबा पात्री आपण तिकीट वगैरे दिला आमचं नाही, तुम्ही आमचे पाहुणे तर आपण एकच शिकवा. ते खान सायकल टॅक्सीवाल्याचा असायचा, त्याच्याकडे लहान सायकल टॅक्सी घ्यायची पोरं समजा, आम्ही घ्यायचो, आणि काहीतरी 5 रुपये सॉरी 50 पैसे काहीतरी घंटा काहीतरी असेल समजा, आणि ते घंट्यासाठी मग आम्ही जोरात सायकली पडायचं, जरा त्या घंट्याची गोष्ट वाट बसतो. म्हणजे जितकं वेळ घट पटपट पळायचं का बाबा, ते तसं पडत होत ना. तसं मनुष्य मला देह दिलाय ना, देवे दिला देह भजना गोमटा, ते देवाला देह दिलाय ना, मग देह कशाला दिलाय, हे देह आपल्याला भजनाला दिलेला आहे, आणि आपल्याला भजनाला देह द्यायला असल्यामुळं ज्यासाठी देह दिलाय तेच काम करावं लागेल. आपण आता पंढरपूरला जातो, पंढरपूरला आपण कशाला जातो, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायला. मग ज्या कामाला जातो का तेच काम केलं गेलं पाहिजे. मला वाटत नाही मी कधी पंढरपूर काही वस्तू आणली असं नाही, म्हणजे इतर लोक आणतात काही आणतात सुद्धा, मला काही सांगायची गरज नाही, काहीच नाही, पण आणतात. हा मी आणतो 3-3, 4-4, 5-5 लाखाची वस्तू आणतो. हे माळी अष्टगंध बुका वैभव, माझं वैभव आहे. आत्ता माझ्या घरी युरिया खतं थैल्यात तुमच्याकडे, हे माळीचे थैल्यात माझ्याकडे, अष्टगंधाचे असं 50 असेल, हे माझं वैभव. ह्याच्यावर पाहिजे मला, अरे माझं प्रत्येक दिंडीवाल्याला अष्टगंध बुका गरवळ घेऊन द्यायची, तुमच्या जाताना घेऊन जा. आमच्या घरात समजा 4 5 झालं की तुमचा, कारण बाईला मग कोणतं नाव टीका करायची नाही, हे डोकं घ्या अगोदर व्हावं की बाईला वाटतं 2 माळी द्यावा, पण घरी द्यायला 2 घेता येत नाही ना. आपल्या हातात घेतलं का मग 2 घेता येतात, 3 घेतात, घेऊ द्या. माझा रोल काय आहे, घेऊ द्या. त्याचं कारण चोरी करायची समजा, पण कशी चोरी करायची, चांगली करायची ना. चित्त चोरीले नवली, चोरी करे मान्य, चोरी करे मी समजतो, चोरी करणे कळतं ना मला, पण करू दे ना. कारण तिने 2 माळी घेतात का तर सुना ती पोरी ती, अष्टगंध घेतला का
नवऱ्याला देईन, भावाला देईन, पोराला देईन, पण देईन वाया जाणार नाही ना. गणगुळी घेतली, घेवता काय फरक पडला, मी द्यायलाच बसलो ना. मग तुम्ही घ्यायला, उलट माझंच काम तुम्ही करत ना. आता मी समजा एखाद्या बाईला 4 घेतल्या, माझ्या उदाहरणात घेतल्या, तर 4 माझे 4 देणार ना कोणाकडे. ती काय पायदे तोडणार का, तोडणार का, ते लहान लेकरू नाही ना. म्हणजे ज्यासाठी देह दिलेला आहे त्याच कामासाठी देहाचा आपण वापर करून घेतला पाहिजे. इतर कुठल्याच कामासाठी देहाचा वापर नकोच. लक्ष ठेवा माऊली, माझा देह कधी घेणार नाही. मी माझी तयारी केली. बोलणं सोपं आहे, ऐकणं सोपं आहे, जगणं अवघड. कारण आता बार पाणी आहे ना, बीपी शुगर असणार ते थोडंसं शरीराला व्याधी असतो ना, ते शरीर आणि ते व्याधी जाते. आमचे मोतीराम महाराज त्यांचा प्रसंग मला आठवलं बरं का आता, की मला बाबने ते सांगितलं होतं, मला आठवतं की त्यांच्या पायाला जखम झाली आणि जखम झाल्यामुळे ते आळ्या आसाड्या, पहिले आसाड्या होत्या बघा, आसाडी, त्या आळ्या आसाड्या पडल्या त्याला. आणि मग मोतीराम महाराज झोपल्यानंतर शिष्याला पाहिलं ना, त्याला बरं वाटतं महाराजाला त्रास व्हायला, जीव कसा व्हायला. म्हणजे आसाड्याचा काढायची की काढायचं त्याला. महाराज जागे झाले म्हणजे काय करायला असतो, म्हणजे काय नाही महाराज ते बघा रे जखम झाली, हो असं द्यायचं तर एक बाजूला काढून टाकलं का, तिचं घर नाही राहत, तिचं घर आहे ना. मग ते घर तर बाहेर काढलं, मग माझ्या मला जर पांडुरंग परमात्म्यानं ह्या देहातून बाहेर काढलं मग चलतंय का, मग त्याला कशाला काढायला. म्हणजे तुम्ही हे पहा, आता किती वर्ष जिवंत राहिला मी, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 काय असं जवळ असं, जवळ मला पांडुरंग परमात्म्याने श्वास दिले आहेत, 4 कोटी 5 कोटी 10 कोटी काय असेल ते, त्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत रामकृष्ण व्हायचं. कारण मला पुन्हा कोणीच सोडणार नाही, कोणीच नाही. म्हणजे आपल्याला फक्त एकच पांडुरंग परम सोडणार, मुलं नाही सोडणार, बायको नाही सोडणार. कारण कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया, विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, आबराची ती सावली जाईल लया. हे बघा कडे खरं मी तसं वागत होतो. म्हणजे माय आता बायको जरी असली बघा ठीक आहे, याचा अर्थ असं समजू नका की बायकोला वाऱ्या सोडून द्यायचं, चुकीचा अर्थ नाही घ्यायचा. बायकोच्या शेवटच्या श्वासापर्यंत सन्मानपूर्वक वागवणे नवऱ्याचं आद्य कर्तव्य आणि ते धर्म कार्यच आहे. लग्न केले ना त्याच्या गोष्टाचं कशा लग्न करायचं. म्हणजे रामकृष्णाचं कोणा विश्वास कोणावर नाही, विश्वास कोणावरच ठेवायचा नाही. सख्या बापाचा विश्वास नको. फक्त प्रल्हाद उदाहरणाचा प्रश्न स्वामीवरी सत्ता सकळ भगवता होय त्यांची. विश्वास आणि विश्वास हे पहा, तुम्ही जर माझ्या ज्ञानोबा तुकोबाचे पाय धरले ना, तुम्हाला जगात कोणाचंच पाय धरून भरायची गरज नाही. माझे ज्ञानोबा तुकोबा हे पहा, माझे ज्ञानोबा तुकोबा धर्मानं वागतात असं नाहीये. माझे ज्ञानोबा तुकोबा सावतोबा धर्मानं वागतात असं नाहीये, पण ते जसे वागलेत का तसा धर्म झालेला आहे. ज्ञानेश्वर छान वळी आली बघा, वडील जे करती तया नाम धर्म. वडील जसं वागतात, माझे वडील जसे वागले तसं मी वागतो. माझी मुलं, माझा मुलगा एकच आहे, माझ्यापेक्षा चांगला वागतो, चांगला खरा वागतो. मुलाचं ठिकाणी फारतं नाही, पण फॅक्ट जी आहे म्हणजे वारीला सोबत असतो, गोळ्या सेवेला असतो. आता दिंड्यात मानतो थोडा थांबला, दिंड्या गेले की लगेच सेवेला असतो खायचं. हे माझं वैभव मान आहे दिंडीमध्ये. आता काल जे गेल्या वर्षी आषाढी तुकोबाराच्या पालखी सोहळा जो होता, तुकोबाराच्या घरातून जो तुकोबाराची पादुका असतात ना, ते पादुका डोक्यात घ्यायच्या आणि ते अंगणात ह्या घरात असं मिरवणूक काढायची डोक्यात घेऊन, आणि मग ते पालखी ठेवायचा. हे मान माझे सख्खे सासरे प्रल्हाद महाराज, दादासाहेब सोळंके, गंगा मसलेकर यांना मान होता. हे माझं वैभव. ही माझी श्रीमंती, पैसा श्रीमंती नाही, ती श्रीमंती. म्हणजे माझा मुलगा जी घोडे सेवा करतो, कारण बाबळगावकरचा आशू आपण म्हणतो, ते आमचं आहे. तर हे आशू आमचं आहे आणि हे वैभव माझं आहे. म्हणून प्रत्येक जणाला
आपुल्या हिता जोआशी जागता धन्य माता पिता तयाच्या कोळी कन्या पुत्र होती जे सासू तयाचं हरिक वाटत. म्हणून आपल्या हित कोणतं आहे? हित ते करावे म्हणजे हित एकच आहे. पैसा कमी नाही हित नाहीच. हे पा 10 पट माझे काय स्वधर्म माणूस बदल पिंडे पिंडे मतिरे. जगातला प्रत्येक माणसाची वृत्ती अलग 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 असते. प्रत्येकाची वृत्ती, मुलाची वृत्ती वेगळी, बापाची वेगळी, बायकोची वेगळी, लेकरा सगळ्याची वृत्ती अलग. माझी वृत्ती वेगळी. म्हणजे पैसा, माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पैसा आहे. माणूस गेला पैसा शून्य. जसं मी 70 रुपये देतो का, तसं एखादं मला जर वाटलं हे माणूस 1500 रुपये 1500 दिल्यानंतर रुपये दिल्यानंतर वाचेत असं मला वाटलं समजा, या कोणी म्हणलं समजा, अरे हे माणूस आहे ना दवाखान्यात अर्धे आहे, गरीब गॅस पाहिजे आणि 1000 रुपये दिले का कदाचित बदल होईल म्हणजे वाचेल 10,000 रुपये देऊन टाका. आता काल मागं इथे छान गाव आहे बघा नागरगाव. आणि आपल्या भागातलं जसं हे गाव चांगलं आहे ना, हे केकडगाव चांगलं गाव. जसं मी आमच्या आपल्या इथं किती वेळा गायला लागतो ना काकडा भजनाला. काकडा भजन तिथं इथं माळी घेऊन येतं का, काकडा भजन करायचं फार मला आवडतं बघायला. आणि हे काकडा भजन अनेक गावात सांगतो मी. तुमची कीर्ती योगा का, तुमची मला तुमचा तोंड धैर्यपणा करायचा, तुमची स्तुती करायची, पण ते आता आलं योगासमोर झालं. तुमचं गावाचं गुणगौरव अनेक गावात करतो. जसं नागरगावाचा एक माणूस आहे, आपला देवपूजा करणारा माणूस आहे, बहुतेक माळी कोणत्या असं समजा मंदिराचं पूजा करणारा, तर त्याला साफ काहीतरी चावला होता. तर मला कीर्तना गेलं, मला कळालं ना साफ करा. गावात लोकांना 4 रुपये गोळा करून दिली तर आपण लगेच त्याला देऊन टाकलं. 500 रुपये 1000 काहीतरी समजा लगेच कीर्तन तयार केला आणि लगेच त्याच्या हात पैसे देऊन टाकले. कोणतरी घ्या असं विले वाटला होता. आणि ते माणसं चांगलं झालं योग्य. मी करणारा कोण नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या सुदासा. मी करणार नाही, मी करतो असा अहंकार नाही. नको नको नकोच. पांडव परमता करून घेतो. मी करणार कोणी येरी तरी मूर्ख. प्रत्यक्ष अर्जुनाने म्हटलं होतं आपण तर कोणीच नाही. आणि अर्जुनात का भक्त दुसरा कोणताच नाही. खरंच आता काय मला बोलायला माझी वेळ काय मला बोलायला माझी वेळ संपत्ती आली. पण अर्जुनात का भक्त खरंच कोणता नाही. मी देहभक्त आहे का हरिभक्त आहे का धन भक्त आहे फक्त मलाच माहिती. आपण एक प्रत्येक महाराजाच्या पंक्तीला पण देतो ना, हरिभक्त परायण XYZ महाराज. ते महाराज हरिभक्त परायण आहे का? 22 तास कसा वागतो, कसा राहतो, आचरण कसं आहे. अनेक अर्थ आचरण कसं आहे. जर आचरण ठीकठाक असेल तर मग हरिभक्त परायण. देहभक्त परायण आहे का? देहावरच माया आहे का? देहाचं महत्व आहे का? देहावरच आहे का? आणि धनभक्त परायण आहे का? हे पण मी महाराज बाहेर जाणार नाही बघा. आपली रंगनाथची परवानगी कर. त्यांनीच वाक्य सांगितलं होतं की अनेक महाराज एखाद्या गावात कीर्तन घेतलं समजा आणि तिथं पैसे दुसऱ्या गावात त्याच तारखेला दुसऱ्या गावात कीर्तन आलं असतं समजा, ते हे पहिलं कीर्तन काहीतरी बहाणे सांगून कट करायचे आणि मग ते कीर्तन घ्यायचे पैशामुळं. असं चुकीचं. आणि महाराजांनी हे सांगितलं होतं आयोजक कसा येईल ते पाहून ते कीर्तन घ्यायचे, प्रवचन घ्यायचे. जर ते आयोजकाचे पैसे जर समजा चुकीचे असतील, चुकीच्या मार्गाचे, मग तिथे काय स्तुती करायची आपण परिहार देतो ना. परिहार त्याचं काय गुणगौरव करायचं का? पैसे चुकीचे असतील तर नाही. आमचे गुरुजी कीर्तनाचा 1 रुपया प्रवचनाचा कीर्तन 1 रुपया घ्यायचा नाही. नको पैसा तुमचा नको 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 नकोच. काही आयोजक म्हणायचे महाराज कपडे घ्या. हे कपडे आपण जसं पाहतो की ते श्रीमद भागवत कथा झाल्यानंतर आपण ते कथा प्रवक्त्यांना आपण कपडे वगैरे करतो समजा, काय असले करतो समजा 4 पैसे तर कपडे करतो. पण ते म्हणजे कपडे मला नको. जर कोणी फारच हट्ट केला महाराज कपडे घ्याच तर महाराज वैतामध्ये नको बा घ्या ना. मग ते महाराज म्हणते कपडे ह्या कपड्याला काढी लावू का मी? तू कपडे बळ द्यायला मला कपडे नको आहेत ना. तुला 10 वेळेस नको सांगितलं मी तरी कपडे द्यायला सांगतो मला. मग हे डबडे घ्यायचं आणि काढी लावतो. तुला मोह नको आणि मलाही नको. ते कशाला नको? ते कपडे नको. स्पष्ट महाराज खरंच
स्पष्टपणे सगळं सांगायचे, असं असतं सांगायचे. आणि महाराजांनी जे सांगितले का, महाराजांचे अनेक मोठमोठे शिष्य आहेत. आता बापूराव महाराज पातुरकर आपण ऐकून असतो, बाबाराव किर्लेकर, इथं अनेक दुसरे काही अनेक महाराज त्यांचे हात म्हणजे त्यांच्याकडे वेदांत वगैरे शिकून गेले आपल्याला पाहायला जातात. म्हणजे आमचे रंगनाथ गुरुजी बरोबर मी लहानपणी पंढरपूरला फिरायचो ना, माझ्या गावात माझी खूप कमी ओळख आहे, बाबळगावात माझी खूप कमी ओळख आहे. पण पंढरपूरला जवळपास 30-40 घरं असेल माझी, या घरी दूरचं भाकर घेऊन खाऊ शकतो. घरी कोणी असो, कोण असो, बाई असो, घरी असो, सोन असो, कोणी असो, सरळ जायचं आपल्या घरचंच भाकर खासून दूर घेत जाणं, भाकर घेणं, म्हणजे जे असं घेणं, भरती भाकर जे असते खाणं, विषय म्हटला. कारण ते घर ते खूप घर मात येतं. कारण जवळपास 28 वर्षे पंढरपूरला माझी पाणपोई होती. 28 वर्षे पंढरपूरला पाणपोई होती. सारडा भवनाची इमारत बघा, चंद्रवाडी काठाला मोठी पांढरी, आणि अजून कोणत असा लोखंडाचा असा उड्डाणपूलसारखा भाग आहे बघा, हा घाटाजवळ. आणि तिथंच ते मग आम्ही बाया लावायच्या रोजानं, रात्रंदिवस गडी बाया. आणि मग आम्ही मी बायको लेकर बाय सगळे पाणी द्यायचं. आम्ही थकलो डे नाईटच पाणी चालू व्हायचं वारी संपुष्ट. म्हणजे त्यामुळे घर थोडे जास्त बोलते समजा प्रेमात यायला पाहिजे सरकशी तर. म्हणजे आपण पंढरपूरला गेलो. आणि अजून एक पंढरपूरला दर्शन कसं करतो आपण, चुकून हे पांडुरंग दर्शन नाही झालं परवडत, परवडत. पांडुरंग दर्शन नाही झालं तरी परवडते. चुकीच्या मार्गानं आता माझी ओळख आहे ना, आता मंदिरातच माझे जवळचे बाय आहेत आम्हाला, त्या सहज लागतं, सहज मेळ लागते दर्शनाला, डायरेक्ट खरा दर्शनाचा मिळ, पण खोट आहे ते, खोटा मिळ. तुम्ही चुकीच्या मार्गानं पांडुरंग दर्शन घ्यायचा प्रयत्न केला तर फक्त तुम्हाला मूर्ती दर्शन होणार आहे, पांडुरंगाचं नाही. आणि दुसरं दर्शन होऊच तर तुम्ही जगाला सांगणार, सगळ्या जगाला सांगणार माझं चरणदर्शन झालं, माझं चरणदर्शन झालं, जगाला सांगणार. तुमचं अंतर्मन तुम्हाला काही देतच नाही. ते मला नाही किती फशील राहणार, ते म्हातारी माणसं, ते दगडी माणसं, ते बसू येणारे, ते थकून बसले रांगीला असतात ना, थकल्या बसल्या त्याला सगळ्या आपण डावून जायला नाही. तुम्हाला अजून सांगतो माऊली, तुम्ही पंढरपूरला जरी गेलात, म्हणजे नुसतं पंढरपूर नगरीमध्ये प्रवेश केलाय तर पांडुरंग दर्शन झाल्यासारखं. तुम्ही नुसते प्रदक्षिणा केली, नुसती नगर प्रदक्षिणा, पांडुरंग दर्शन झालेलंच आहे. इतकं काय, पांडुरंगाच्या देवळाच्या रावळाच्या भोवती असं नुसती एक चक्कर मारली दर्शन झालं. इतकं कशाला, नुसती अर्धी चक्कर मारली. पाहता रावळाची पाठ फिरते घडती 360. नुसतं रावळाची पाठ, पाठीमागे कृष्ण मंदिर आहे ना, ते चौफळा वगैरे, त्या कृष्ण मंदिरापासून जर पाहत नाही तर खरंच रावळाची पाठ दिसते, हे कळत दिसतं. इकडे मारुतीराच्या मंदिर इकडे बाजूला होता, तिथून आपण कळस पाहिला की प्रत्यक्ष पांडुरंग दर्शन झालंच. म्हणजे कोणाला फसून दर्शन घ्यायचं मतलब नाहीच. तुम्ही नुसतं हातून हात जोडा. पंचकोशीत पंढरपूरची पंचकोशी आपली पंचकोशीतून हात जोडा, एसटी मधूनच हात जोडा. तुम्हाला प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा दर्शन झालेलं आहेच. चंद्रभागी स्नान केलं, दर्शन झालेलंच आहे. तुम्ही दर्शनाचं काहीच नाही बघा. तुम्ही फक्त माझा भाव, फक्त पांडुरंगाशी एकरूप झालं पाहिजे. आणि पांडुरंग परमात्म्याचं दर्शन एकरूप झालं का तर पांडुरंग आपल्याला दर्शन देतोच. आणि पांडुरंगाची एकरूप होण्यासाठी, पांडुरंगाची आपलेपणा प्राप्त करण्यासाठी, पांडुरंगाची दर्शन करण्यासाठी, पांडुरंग आपल्या होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, रामकृष्ण म्हणायचं, सतत रामकृष्ण म्हणायचं, पांडुरंग सतत नाव घ्यायचं. आता आपण दिंड्या बनत ना, दिंड्या जातो, आम्ही जातो, आता आम्ही जाणार शिकलो. आपण खरं बोला माऊली, खरेपणा बरं का. आज हरिदिनी एक तर प्रत्यक्ष तर खरंच नाही पण आज हरिदिनी पुरतो. आपण जेव्हा वारीला जातो, पायी दिंडी सोहळ्यात जातो कशाला, पांडुरंग परमात्माचं दर्शन घ्यायला. पण खरं सांगा, मला खरं सांगा की विठ्ठल आपण नाव किती वेळेस घेतो, आणि ज्ञानोबा तुकोबा किती वेळेस घेतो. 99% ज्ञानोबा तुकोबा 99% घेतो, 99%. तुम्हाला अजून कोण वाक्य, दिंडी मधला यवन
येऊन सरळ सोपं मुसलमान ड्रायव्हर असतात मुसलमान असून इतर कोणत्या जातीचा हिंदू नसून सुद्धा हिंदू नाहीये इतर कोणत्या जातलं आहे दिल्लीत गाडीचे ड्रायव्हर म्हणाले किल्ल्यावर कोणतरी आले समजा तो सुद्धा 21 दिवसात 20 दिवसात माऊली क्या माऊली त्या ती उच्चाराचं भाग क्या झालं पण माऊली खाना खायचे मग म्हणजे माझ्या ज्ञान भरायची ताकद माझ्या सुख भरायची ताकद माझ्या दिल्लीची ताकद की प्रत्येकाला माऊली मी करून होते इतकी मध्ये ताकद पाहिजे ते आणि तुम्हाला सांगा माऊलीच म्हणलं की तुम्हाला सांगा की खरंच हरी प्राप्तीची उपाय करावे संतांचे ते पाहिजे म्हणजे तुम्हाला पांडुरंग परमात्मा हवाय तुमच्या मार्फत पांडुरंग परमात्मा 100% मिळतोच देवलय चालू लय कोडी हो आता काय सांग मी लयच इतका हुशार आहे ना आता मी 6 विषयात आहे मी मराठी हिंदी इंग्रजी अर्थशास्त्र इतिहास आणि पुन्हा दुसऱ्या विषयाची पुन्हा MA मराठी आणि पुन्हा डॉक्टरेट इतका मी विचार करतो तुम्हाला बघायचं बोल विचार करतो इतका विचार करतो पण इतका विचार करतो ते थांग कसा लागत कसा लागल बुद्धीचे वैभव एकाकेश्वराचे ते दुसरं कायच म्हणून रामकृष्ण म्हणजे तसं रामकृष्णाचे आपला उद्धार होतोच फायदाच पाहिजे होतोच म्हणून माझे ज्ञान बघतो बाबा माझ्या ज्ञानाबाई मुक्ताबाई कुठे जा सुखात राहा सुख माझे त्यात आहे स्वतःला मात्र जपा जरा कारण प्राण माझा त्यात आहे तुमच्या प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या जीवनाबद्दल प्रत्येकाच्या माझ्या मनात हृदयात प्राण आहे माझ्या आपुलकी आहे जिव्हाळा आहे कारण तुम्ही नाव जाणत नाही फक्त गाव जाणतो का तिकडे आहे कसं जाणतो तुझा ते परगावचे कोणी आवश्यकता फक्त एकच आहे तुम्ही माझ्या मुलापेक्षाही माझ्या पत्नीपेक्षाही माझ्या कोणाच्यापेक्षा मला प्रिय तुम्ही यासाठी इथं की तुमच्याकडे मार जगातला कोणी सुद्धा माझा उद्धार काय साधन एकच आहे की नुसतं माझ्या घरी पाहिजे का अष्टगण बुक कधी पाहिलं ना तर माझा उद्धार होईल माझं 100% सत्यच मला माहिती आहे माझा विश्वास मी तुम्हाला मगाशी बोललो की बायको नाही मुला नाही कोणा नाही जेव्हा मला बोलता येणार नाही जेव्हा बोलता येणार नाही तर म्हणत मग कसं नाही बोलता आलं ना नाही तर फक्त रामकृष्ण फक्त म्हणायचं म्हणजे फक्त म्हणत राहायचं म्हणत बोलताना नाही तर नाही आलं तर काय करायचं म्हणतं आणि जर तिथे बायकोने समजा मरण म्हणून घरामध्ये 3 मजली घरे वरील बंडाचा करार करायची पताका वाटायची हे माझं वैभव म्हणजे 50-60 फुटाच्या वरी असेल ती बंडाचा करार करायची पताका आहे आणि जर बायकोने घरात नाही ठेवलं मला काय सांगा ठिकाण नाही आपण स्त्री नावाची जात तरी पुन्हा सुनाला मिळू शकते मिळते सुनाला मुलाला मिळू शकते जर ते बाहेर ठेवलं मला म्हणजे घरात ठेवलं तर बंडाचा त्या करार करायची वार करायची पताका वार करायच्या पताखाली येणार नाहीच नाही येणार आणि जर बाहेर ठेवलं समजा कधून मला जगात मूळ करण्याचं काम फक्त बायकोच करू शकते मुलगी नाही मुलगा नाही कोण नाही म्हणजे करू शकत म्हणजे रक्त असतं नैसर्गिक असतं समजा तिने जर बाहेर ठेवलं तर माझ्या दारातच माझ्या हनुमंतरायाची पताका आहे दारातच मंदिर आहे एकदम दारातच आहे आणि त्या पताकाची सावली माझ्या अंगावर पडेल आणि त्या हनुमंत आता सप्त चिरंजीव आहेत ना आणि त्यांची पताका सावली पडली तर येण्याची शक्यता नाहीच ना म्हणजे येणारच नाही तर दुसरी अजून माझ्या खूप विचार करतो ना आता मी पहाटे गाव बजवतो माळी पण असं होतो मला माहिती पहाटे कधी पाहतो ना कुत्रं मेरायला दिसतं काही एखादं डुक्कर म्हणा काहीतरी मेरायला दिसतं रस्ता दिसतं ना 2 मिनिट मी थांबतो विचार करतो असं चालू उद्या माझा नंबर असू शकेल आणि 2 क्षणात माझा मृत्यू कधी मला सांगतात ना 2 क्षणात आता माझं उदाहरण पाहिले काल परत 246 माणसं विमान याच्यामध्ये दुर्घटना गेली एक क्षण किती क्षण झाला असं मला कळत नाही जास्त पण मिनिटाच्या आतच गेले असेल मिनिटाच्या इतके माणसं गेले म्हणजे हे देवाने हे केलं ना
म्हणून आपण लक्षात येतं की रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचं, रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं तर तुमचा उद्धार होतोच. आता तुम्ही महाराज तुम्ही म्हणतात की महाराज तुम्ही काय ओळी काय घेतली काय बोलला मला थोडी वाचा थोडंसं कधी कधी वेगळ्याच म्हणजे वेगळ्याच होतं, पण माफ करा की मी तुम्हाला अजून विनंती करतो. आपला दिवा आहे हा देह आपला आणि माझे माहेर पंढरी आहे हिवरीच्या तेरी, हा माझा परमात्मा, हा देह आपला, हा देहाच्या आपल्या आत्माराम आपला, आणि आत्माराम हा तेव्हा गेला तेव्हा नाही हे आपल्याला कळायला जड जातं. म्हणून तो आत्माराम जायच्या पहिले, तो आपला अंतकाळ यायच्या पहिले, त्या अंतकाळाच्या शेवटच्या क्षणाच्या अगोदर जितकं होईल तितकं आपण नामस्मरण केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही काही करा कामामध्ये काम काही म्हणा रामराम प्रथम रामकृष्ण रामकृष्ण. हे बघा जगात सगळे जीव सारखेच आहेत. आता मी आमच्या इथं बाग आहे म्हणजे संत्री मोसंबी आहे, नारळ येतं, काही काय आता मी हे बी लावलं, भाजीपाला लावलं, काही बी लावलं, भरपूर जागा खूप म्हणजे अर्धा इथं जास्त पातळीमध्ये जागा आहे. तर त्या ठिकाणी आपण रामकृष्ण रामकृष्णाचं सगळं काम काही काम करा पण तुम्ही रामकृष्ण रामकृष्ण ते रामकृष्ण तुम्हाला पुण्य पदार्थ मिळतं, पुण्य संचय होतं, आणि ते पुण्य संचय झाला तर तुमचा उद्धार होतो. आणि ते उद्धाराला काहीच लागत नाही. तुम्ही फक्त एकच आहे, किती का काम करू नका असं नाही, काम करच. काम उपास आहे तर बसून खाऊ नका. मुला जवळ हात पाय चालतात ना, मुलाच्या नको काम करा, नातू मला काय करा. आणि तुम्ही जितकी माया लावता का तितकंच कोणी माया लावतं ना. कुत्र्याला सुद्धा माया लावली का ते कुत्रे आपलं होते, मग बाकीचे प्राणी आपली मी नाव सांगणार नातं सांगणार नाही, पण आपलीच. मग सोनाला मूल म्हणलं मुलगी म्हणलं तितकं प्रेम तितकं दिलं का ते उलट आपण. म्हणून माझी जाणवं होतं बा जनाबाई मुक्ताबाई, काही बोलायचे आहे तरी बोलणार नाही, देवाच्या देवाऱ्याचं भक्ती बोलणार नाही. मी घ्यायचं खूप घेतलं, माझी वेळ खूप मला संपली. खरं तर 5 मिनिट जास्त घेतं, 10 मिनिट घ्यायचं, 5 मिनिट जास्त घेतं. वेळेचं जाण आणि भान ठेवणं आवश्यक आहे. म्हणून या जानोबरायाच्या यामध्ये आपल्या 18 अध्यायामध्ये 97 त्यांनी सांगितलं ना की आपला दिवा झाकला तुझा दिवा आहे हा उघडा होईल. त्या क्षणाला आपला प्राणवायू पंचतत्वाचा वायू आप ते वायू त्याच्यात समावेश होणार आहे. म्हणून आपण प्रत्यक्षात रामकृष्ण म्हणलं पाहिजे की आपण चिंतन केलं पाहिजे. आणि ते समय यायच्या पहिले कयामत आने वाली है, कयामत आने से पहिले जितना हो सके सुकून बटल कर लो. हे पकडे मरण यायचंच आहे हो. दुर्दैवाची गोष्ट आहे बरं का, दुर्दैवाची गोष्ट आहे की वास्तव सत्य सगळ्या जगाला माहित आहे की मला मरण येणार आहे. लोकांचं नाव नाही माझं स्वतः सगळ्या जगाला माहिती आहे की एक दिवशी मला जायचंय, तरी आपण एवढे बेफिकीर राहतो, इतके बेफिकीर राहतो त्याला मर्यादाच राहत नाही. अरे बाबा साधं शेतामध्ये जर आपलं समजा 30-40 पोती शेंगा असल्या पहिल्या वेळेला शेंगा होत्या, आमच्या बाबाला भरपूर शेंगा होत्या पसऱ्या भुईमुगाचा, आणि 30-40 पोती शेंगा असल्या त्या 30-40 पोती मालक 2-4 गडी रात्रभर जागायचे. कशासाठी? त्यासाठी. अरे त्या शेंगावर चोरून नेण्याला बघण्यापेक्षा या देहावर किती काळ चाललाय ना, वेळ चाललाय ना, ते आज मरण जवळ आले ना, मग त्याचं लक्ष देतो अगोदर. त्याचं काय बघायला असतो, त्याचं काय बघत काही चुकी नाही. मरण जवळ आले आपल्या अगोदर. लोक ते वाढदिवस करतात ना, माझं त्याचं उलट म्हणणं नाही, ते घंटे दिवस आहे वाढदिवस ना, ते घट दिवस नाही. आता मी समजा 82 वर्ष 82 झालो आणि माझे 12 वर्ष राहिले नाही, 12 बी नाही राहिले, पण 100 म्हणले आपण समजा. हो हा तर आपला प्रत्यक्षाला पण रामकृष्ण म्हणजे पर्यास नको. माझी विनंती इतकीच आहे बांबले, आजचं प्रवचन आपण ऐकून सोडून द्यायचं नका. आता 100 कीर्तन ऐकले तर तुमचं गाव चांगले माझं काही नाही, 100, 200, 300 सगळं ऐकले, पण आजचं प्रवचन तुम्ही किमान विचार करा. मी चिवटून काय बोलतो फक्त विचार करा, आणि पटलं तर आचरण करा, नाही पटलं तुमचं नशीब तुम्ही सगळं मनस्थित माझ्या सांगा. कपाळाला कपाळ घासणं कोणाचा पर्याय कोणाचं लोटत नाही. मलाच फक्त माझा उद्धार करायचा ना. मी जे माझं मन बोललं मला माहिती 10 मिनिट असेल इतकं कोणत्याच मला जास्त वेळ घेऊ नये. कीर्तन कोणतंही माझं युट्यूबला कोणतं कीर्तन आहे का 2 घंटे 5 मिनिटं का 2 मिनिटं 7 मिनिटं का 2 मिनिटाला 2 घंट्याला 5 मिनिटं कमी. योग नंतर 5 योग तितकंच घडतं समजा.
म्हणजे फक्त 10 मिनिटाचं लवचिकता, फक्त 10 मिनिटाची. आता 10 मिनिटं झालीच माझ्या. तर या ठिकाणी आपले सर्वच गावकरी बंधू तुम्ही मला सेवेची संधी दिली. खरं तर मी बालक बवडा बघा का का तो वेडे वाकडे पावलं टाकून जरी चालला तर माईला कसं वाटतंय, गोडच वाटतंय. बघा किंवा जगात सुंदर बोलणं राजहंसाचं आहे, सुंदर चालणं राजहंसाचं आहे, पण दुसऱ्या माणसं चालूच नाही का? थोडं चालतं प्रयत्न करा. तुमच्या प्रेमाखातर तुम्ही माझा विश्वास टाकला, तुम्ही मला प्रेमानं बोलवलं. तुमच्या सर्वांच्या मी नमन व्यक्त करतो. आणि ही छोटी सेवा खरं तर माऊलीनं कोणती जी ओवी दिली आहे, ज्या ओवीच्या नावाखाली मी ज्या ओवीच्या आधारावर बोलायचा प्रयत्न केला आहे, तिच्या पासंगाजवळ मी गेलो नाही. आता मला माहिती मी गेला विचार करते की लोक महाराज काहीतरी बोलले, ओवीला धरून काहीच नाही बोलले. आणि मी सांगतो, मीच बोलतो ना, ओवीला धरून मी काहीच बोललो नाही, फक्त ओवीचं 1% बोललो असं. बाकी आता माझी ती वाचा वेगळी झाली, ते म्हणजे गुरुजीला थोडं बोला वाटलं मला, मग थोडंसं तिकडे थोडंसं गेलो. वास्तविकता दुसरं काहीच नाही. म्हणून तुम्ही माता माऊली ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाई, तुम्ही मला विषयांतर झालं तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी छोटीशी प्रवृत्ती सेवा दिली. गेल्या वर्षी होती. आणि जर चिंतन बरं वाटलं तर भविष्यात देऊ शकता, नाही वाटलं दादा कोणतरी एक पता लिहा. आणि खरं सांगा, जिवंतपणे आमचे रघुनाथ गुरुजी परभणीकर वाक्य सांगतो की रघुनाथ गुरुजी परभणीकर जवळ जिवंत होते का, तो त्याचा प्रसार करताची प्रसिद्धी फारच कमी नव्हतीच. ते प्रसिद्धी परान्मुख होते. त्यांचे प्रवचन ऐकून मग आता वाढायचं नाही, त्यांचे प्रवचन ऐकून बाकीच्या प्रवचन आता जे प्रवचन त्याची भेटतात ना, ते श्रवण केल्यामुळं भाविक भक्तांनी सिद्ध पुरुषांनी वगैरे श्रवण केल्यानं ते पुन्हा आता आपल्याला त्याचे प्रवचन ऐकायला भेटतात. मग जवळ होते का तो त्यांना ते हाव नव्हती प्रसिद्धी, आणि त्यांना प्रसिद्धी काही संबंध नव्हता. म्हणजे मला या ठिकाणी बोलण्यास संधीने आपल्या सर्वांच्या लीन होतो. आणि झालेली सेवा माझे शंभू महादेव, माझी अंबाबाई माता, माझे ग्रामदेवत आमचे हनुमंतराय, शरण हनुमंता महादेव रामता हनुमंतराय चरणी आणि विठ्ठल रुक्मिणी याच्या सर्वांच्या मी समर्पित होऊन या ठिकाणी सेवेला पूर्ण रंगतो. पुंडलिकार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज तुकाराम 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 पुंडलिकार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, गुरुजी महाराज की जय, महाराज की जय. माऊली हे या आणि कोण घ्या, कोणतरी आपले जास्त ना ते कोणतरी घ्या.